वारी पाटील आमच्याशी संपर्क. ही पत्रकार परिषद भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट 26 रोजी येत आहे आणि शेतकरी मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत की जो अमेरिकेसोबत आपला करार झाला, भारतीय शेतीमाल आयात आणि निर्यातच्या बाबतीमध्ये तो शेतकरी विरोधी आहे का शेतकरी हिताचा आहे हे सांगण्यासाठी राकेश टिकेत साहेब आपल्या नांदेडमध्ये 5 ऑगस्ट रोजी शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रम आहे, त्यावेळी ते उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत. त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील परिसरातील प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं आणि हा करार आपल्या हिताचा आहे की विरोधी आहे, आपल्या सरकारने हा करार आपल्या हितासाठी केला की विरोधी केला ते ऐकण्यासाठी येणं आवश्यक आहे. म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तमाम शेतकरी बांधवांना आपला पक्षभेद सारून शेतकरी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा करार समजून घ्यावा असं आव्हान या परिषदेमध्ये आम्ही करत आहोत. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते आमचे शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाट, आमचे शिवकांत कुमार देवकते, जयवंत रुंजे, जगदीश पाटील आणि असंख्य आमचे जुने शेतकरी या दिवसाकडे वाट बघत आहेत. आमचे फोनवरती बोलणी चालू आहे. आपल्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हा मेसेज, हा निरोप शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणून ते मान्य करत नाही आणि आता शेतकऱ्याचं भेव जसं कॉकरोच पार्टीनं भेव दाखवलं असं शेतकरी जागा होत नाही खाडकन आपल्या प्रश्नावर. शेतकरी जर जागा झाला नुसतं थुकलं तर वाहून जातील हे सगळे. हिम्मत काय आहे समजा शेतकऱ्याच्या विरोधात जायची, एवढी संख्याबळ आहे. अहो शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं ना, एवढं सोपं आंदोलन आहे. आपल्या गावापासला रस्ता, आपल्या गावातले सगळे वाहन रस्त्यावर आणून लॉक केले तर देश ठप्प होईल, देश बंद होईल. नांदेडला येता येणार नाही म्हणून रेल्वेत जाता येणार नाही, म्हणून विमानात जाता येणार नाही, तुमच्या टोल टॅक्सला गाडी जाणार नाही, पेट्रोलचा एक थेंब निघणार नाही आणि डिझेलचाही निघणार नाही. देशातली सगळी यंत्रणा एका दिवसात बंद होते. पण ती शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. हे सरकार तर पाया पडत येईल, ईव्हीएम बी काढून टाकतो म्हणे, घ्या बायलट म्हणे. पण शेतकरी संघटित नसल्यामुळे आणि अज्ञान असल्यामुळे आणि बिचारा शेती करतो, त्याला देवा धर्मावरच आपला विश्वास, मग आज बरं होईल, उद्या बरं होईल, हे बियाणं लावल्यानं बरं होईल, ते लावल्यानं बरं होईल. आता परिस्थिती अशी आली की शेतकऱ्याच्या पोरांना बायको मिळत नाही म्हणून आत्महत्या करायची वेळ आली. याच्यापेक्षा वाईट स्थिती शेतकऱ्यांनी किती दिवस बघायची. आपल्याला असलेला हक्क आणि अधिकार जगाचा पोशिंदा आज मरतोय, आत्महत्या करतोय. खर तर आमचं म्हणणं आहे, अरे पोशिंद्याला पोसा, तो जगाला आपोआप पोषेल. त्याला मारून काय मिळणार आहे तुम्हाला. पण नाही, इथं उलट आहे. लूटने वाला खाएगा, कमाने वाला मर जाएगा.